चाकणजवळील नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने गावातील कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे। मात्र या ठेकेदाराने गावातील कचरा गावाच्या पुण्याच्या टाकीजवळ आणून मोठा खड्डा खोडून टाकण्याचे काम सुरू केले आहे। याबाबत गावाच्या उपसरपंच आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला। लाखो रुपये उकळणारा ठेकेदार करत असलेल्या मनमानीबाबत नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूनम नाणेकर व पदाधिकारी यांनी काय सांगितले जाणून घेऊया। नमस्कार, मी सौ पूनम किशोर नाणेकर, उपसरपंच नाणेकरवाडी। आज या ठिकाणी आपण पाठीमागे जो काही कचरा पाहताय तो कचरा उचलून नेण्यासाठी नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने एक ठेकेदार नेमलेला होता आणि तो ठेकेदाराने दर महिन्याला कचरा उचलायचा आणि तो कचरा गावाबाहेर टाकायचा असं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलेलं आहे आणि त्या कामाचे त्याला ग्रामपंचायत नाणेकरवाडी दर महिन्याला लाखो रुपये पे करते। परंतु आज रोजी 10-15 दिवस झाला आम्ही पाहतोय की तो ठेकेदार गावातला कचरा उचलून आज या ठिकाणी गावातच टाकतोय। हा या ठिकाणी खड्डा केलेला आहे, आपण पाहत असाल, आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून टाकतोय गावातील कचरा उचलून आणि हाकेच्या अंतरावरच ही पाणी प्यायची गावची जी काही विहीर आहे त्या विहिरीत आज हा कचरा पाऊस पडतोय, कचरा जर साडला पाणी मुरलं तर त्या विहिरीत घाण पाणी दूषित पाणी जाऊ शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहताय हा कचरा आज जाळलाही जातोय। त्या कचरा जाळल्यानंतर त्याच्यातून जो काही हे विषारी वायू निघतोय, हा धूर जो निघतोय तो गावातच जाणार, गावातील ग्रामस्थांना श्वसनाचे आजार होणार, हे सगळ्या गोष्टी घडतायत। आणि नमस्कार, मी सुकन्या महेश नाणेकर, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा ह्या खड्ड्यामध्ये टाकला आहे। पूनमताईंनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही 2 दिवसांपूर्वी पाहणी करून गेलो। सरपंचांना विचारले असता ते म्हणले की त्यांनी आम्हाला उडवाउडवीची थोडक्यात उत्तरं दिली ती की आम्हाला पटली नाही, कारण ठेकेदाराला ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की गावचा जो कचरा आहे तो गोळा करून तो गावाबाहेर टाकला जाईल, पण तसे न होता तो कचरा आज गावच्याच हद्दीमध्ये टाकला गेला आहे आणि ह्याच्याशी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळलं जाते, कारण जवळच पाण्याची विहीर ह्या ठिकाणी आहे, गाव ते पाणी पित आहे। आणि असंच आता पावसाळ्यात 2 दिवस झाले पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे अख्खा कचरा ह्या ठिकाणी राबला आहे आणि तेच पाणी मुरून त्या विहिरीमध्ये जाऊन परत आरोग्याची खेळी होत आहे, कारण ह्या ठिकाणी आज धुराचे प्रमाण पण वाढले आहे, कारण तो कचरा टाकून तो पेटवलाही आहे। आणि ग्रामस्थांची तळमळ म्हणून आम्ही ह्या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांना सांगितले की आम्ही ह्याची चौकशी करू, कारण ह्याची आम्हाला काही कल्पना नाही।